पुतळा रातची आणून बसवायचा आणि लगेच सकाळी माऱ्या एवढ्यासाठी. अरे तुम्ही एखादा गुंठा घ्या, 4-2 गुंठे घ्या, तिथं व्यवस्थित बांधकाम करा. सगळेजण बिल्डिंगा बांधतायत. सगळेजण आपल्या बिल्डिंगला जर 10-20 लाख रुपये बांधायला तुम्हाला लागतील, सगळेजण 50-50 हजार बाजूला काढा ना. आपण आपले बिल्डिंग नाही बांधायला 50,000 रुपये. मला माझे आज बिल्डिंगचं मी नारळ फोडलंय, मला बंगला बांधायचा, पण छत्रपतीच्या पुतळ्यासाठी मला 20 लाख, मला बंगला बांधायला 20 लाख खर्च येतोय. मी आज नारळ फोडले, याच्यातले 50,000 मी छत्रपतीसाठी बाजूला ठेवतोय, कारण मला बंगला बांधायच्या अगोदर मला राजाची व्यवस्था करायची. 20 तर बंगले होत असते ना गावात, झाले 10 लाख रुपये. तुम्ही शान के साथ राजाला बसवा. झाला हात लावू शकत नाही कोणी पुतळ्याला, पण तुम्ही अशा ठिकाणी काय काही गोष्टी करायला लागला की मराठ्यांच्या अंगावर जीव समाज येणारा नाही, यायला लागला. नाही येणारा, ज्याने खरं आमच्या अंगावर यायला नाही पाहिजे ते आरक्षण मिळावं. म्हणजे याच्यात दलित मराठ्यांसोबत होता, मुस्लिम मराठ्यांसोबत होता, बंजारा समाज होता, काही प्रमाणात धनगर समाज होता, मायक्रो ओबीसी होता. आता त्यांच्या दारात नेऊन बसवायची ते अंजनगावला, म्हणजे धनगर मराठीच्या अंगावर सोडायची. असा डाव आहे का काही? मुस्लिम दलित मराठ्यांच्या अंगावर सोडायचं असं काही का अंदाजा? वेळ आल्यावर मरणाचे पोरांचे फोन येतात, पोरांना काय माहित नसतं, समाजाला काय माहित नसतं. वेळ आल्यावर समाजाला वाटतं पाटील काय आहे.